गटाची म्हणजे ठाकरे बंधूंचं मनोमिलन होईल आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दोन्ही गट एकत्र येतील अशी चर्चा सुरू होती. मात्र आज राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. दोघं एका हॉटेलमध्ये दोघंजण भेटलेत. तब्बल 1 तासापेक्षा जास्त वेळ चर्चा झाली. हे बघा, महेश मांजरेकर यांच्या मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी जे स्टेटमेंट केलं ते त्यांच्या स्वयंप्रज्ञेने केलं, उत्स्फूर्तपणे केलं. त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे असं म्हटलं की महाराष्ट्राच्या हितापेक्षा माझा इगो मोठा नाही, मी माझा इगो बाजूला ठेवायला तयार आहे, मला महाराष्ट्राचं हित महत्त्वाचं आहे. आता जर हे महाराष्ट्राचं हित त्यांना महत्त्वाचं आहे असं म्हणत त्यांनी प्रतिक्रिया दिली तर त्याला तितक्याच सकारात्मकतेने प्रतिसाद आमच्याकडून जाणं अपेक्षित आहे. महाराष्ट्राची ती अपेक्षा होती, आम्ही आमचा सकारात्मक प्रतिसाद दिला. वारंवार माझे नेते सन्मान्य आदित्यजी असतील, सन्मान्य संजय राऊत साहेब असतील, अनिल परबजी असतील, या सगळ्यांनी सकारात्मकता दाखवली. नुसती सकारात्मकताच नाही तर सन्माननीय पक्षप्रमुखांनी 10 पावलं पुढे जाऊन स्टेटमेंटसुद्धा केलं. वाईस वर्सा मनसेकडून मात्र वारंवार त्यांच्या प्रवक्त्याकडून अत्यंत नकारात्मक प्रतिक्रिया येत गेल्या, तरीसुद्धा आमच्याकडून कुठल्याही प्रकारे संयमाचं उल्लंघन झालं नाही. मनसे प्रमुखांनी या सगळ्यांवरती कमालीचं मौन बाळगलं, हेही तितकंच सत्य आहे. मात्र या सगळ्यांची आणि आजच्या भेटीची एकत्रित गोळाबेरीज करावी का, तर मला असं वाटतं की इतक्या घाईघाईने आपण निष्कर्षापर्यंत पोचू नये. कदाचित आज त्यांची भेट काही वेगळ्या कामासाठी सुद्धा असू शकेल. आजची जी काही मनसे प्रमुखांची आणि माननीय मुख्यमंत्र्यांची भेट झाली, या भेटीमध्ये त्यांनी काय चर्चा केली, काय नाही केली, या संबंधाने दोघांपैकी एक जण जोपर्यंत माध्यमांच्या समोर येऊन बोलत नाही तोपर्यंत आपल्याला त्यावर इतक्या चटकन काही बोलणं उचित ठरणार नाही. मात्र एक नक्की आहे की महाराष्ट्र हितासाठी मी सगळं बाजूला ठेवायला तयार आहे असं म्हणणाऱ्या राज ठाकरेंची भूमिका योग्य की आत्ताची भूमिका योग्य, हे मला वाटते माध्यमांनीच ते ठरवावं. अजून अपेक्षा आहे तुम्हाला मुख्यमंत्र्यांची राज ठाकरेंबरोबर भेट झाल्यानंतर अजून तुम्हाला वाटतं की ठाकरे बंधू एकत्र येतील? हे बघा, मुद्दा मान अपमानाचा नाही, मुद्दा ते फडणवीसांकडे आधी का गेले आणि इकडे का आले नाही. खरं तर ताज लँडसेंड हॉटेल जे आहे ते मातोश्रीपासून अवघ्या काही अंतरावर आहे, 1 किलोमीटरच्या कक्षेमध्ये असणारं ते हॉटेल आहे. तरीसुद्धा मातोश्रीपासून वाटवाकडी करून ते तिकडे का गेले याचं उत्तर ते त्यांनी द्यावं आहे. मुळात जेव्हा मनसेचे सगळे प्रतिनिधी म्हणत होते की प्रस्ताव पाठवावा लागतो, भेटायला यावं लागतं, तर आमच्याकडून प्रस्तावाची अपेक्षा करणारे मनसेचे सगळे प्रवक्ते आज मात्र मुक्तगिरी बंगल्यावर स्वतःहून गेलेले आहेत. हाच पुढाकार त्यांनी आमच्यासोबत भेटण्यासाठी अजिबात घेतला नाही, हे सुद्धा उभा महाराष्ट्र पाहत आहे. पण आमच्यासाठी महाराष्ट्र हित सगळ्यात मोठं आहे. आम्ही वारंवार असं म्हटलं की महाराष्ट्र हितासाठी जो कोणी महाराष्ट्राशी द्रोह करणाऱ्या लोकांच्या विरोधात 2 हात करायला उभा राहील. आता हा सर्वस्वी निर्णय मनसे प्रमुखांनी घ्यायचा आहे. मनसे प्रमुखांवर आमचं काहीही बंधन असायचं कारण नाही. मनसे हा एक स्वतंत्र पक्ष आहे, त्याचे नेते स्वयंप्रज्ञेचे आहेत, निर्णय घेण्यासाठी ते सक्षम आहेत. त्यांनी निर्णय काय घ्यावा हा त्यांचा स्वतंत्र अधिकार आहे. त्यांनी निर्णय आमच्याच बाजूने घ्यावा अशी आमची कुठलीही बांधील ते आम्हाला नाही आहेत. त्यांनी त्यांचा निर्णय घेण्यासाठी ते मोकळे आहेत. मात्र हा निर्णय ज्यांनी महाराष्ट्रातले उद्योग गुजरातसोबत कडे पळवले, ज्यांनी महाराष्ट्रातल्या महापुरुषांचा सातत्याने अवमान केला, ज्यांनी महाराष्ट्रातल्या सर्व युवकांशी द्रोह केला, ज्यांनी महाराष्ट्रातल्या लेकीबाळींची सुरक्षा धोक्यात आणली, ज्यांनी विकासाच्या नावाखाली एकीकडे मेट्रोला ताडपत्री लावली आणि दुसरीकडे 20-25 कोटी प्रॉपर्टी ज्या संजय शिरसाटची होती त्याची 400 कोटीने वाढवली, म्हणजे जनतेचा विकास नाही फक्त नेत्यांचा विकास घडवून आणला, त्यांच्यासोबत जायचं की महाराष्ट्राच्या इच्छाशक्तीसोबत जायचं हा प्रश्न त्यांचा आहे. मात्र आमच्याकडून आम्ही चर्चेची दरवाजे सताड उघडी ठेवलेली आहेत. जसे तुम्ही चर्चेसाठी ताज लँडसेंडला जाता किंवा मुक्तगिरीवर जाता तसे तुम्ही आमच्याकडे येऊ शकता, आमच्याकडून रस्ते उघडे आहेत. मात्र याचा अर्थ असा नाही की शिवसेना हीनदिन आहे, शिवसेना लाचार आहे, शिवसेना अगदीच अगतिक झालेली आहे. शिवसेनेचं पक्कं ठरलेलं आहे, याल तर तुमच्यासह, न याल तर तुमच्याशिवाय लढणं क्रमप्राप्त आहे.
मुख्यमंत्र्यांची भेट घेतली तरी तुम्ही म्हणताय चर्चेची दारं उघडी आहेत, मात्र एका बाजूला राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेतात आणि दुसऱ्या बाजूला मनसेचे नेते उदय सामंतांच्या भेटीला गेलेत. हे सगळं ठरवून चाललेलं आहे का राजकारण? उदय सामंतांच्या महत्त्वाकांक्षा आता लपलेल्या नाहीत. उदय सामंतांची महत्त्वाकांक्षा सध्या चरमबिंदूला आहे. जे एकनाथ शिंदेंनी आमच्यासोबत केलं, उद्या एकनाथ शिंदेंसोबत उदय सामंतांनी तेच केलं तर काही वावगं वाटायला नको. राजकारणाच्या सध्याच्या वर्तमानपटावरून एकनाथ शिंदे काहीसे बाजूला झालेले आहेत आणि त्या पक्षामध्ये उदय सामंतांचं महत्त्व हे एकनाथ शिंदेंपेक्षा जास्त वाढलेलं आहे. त्यामुळे हे सगळे नेते एकनाथ शिंदेंपेक्षा उदय सामंतांना भेटणं अधिक महत्त्वाचं मानतात. हे किती गमतीदार आहे. परंतु असं सगळं जरी असलं तरी मला असं वाटतं की आम्ही आमच्याकडून आमची सकारात्मकता किंवा आमचा संयम अजिबात ढळता कामा नये. आम्ही असा कुठूनही सुतावरून स्वर्ग गाठायचं कारण नाही की ही भेट नेमकी कशासाठी झाली होती. ज्या क्षणी त्यांची अधिकृत प्रतिक्रिया येईल त्या दिवशी आम्ही आमची अधिकृत प्रतिक्रिया आणि अधिकृत भूमिका स्पष्ट करू. दुसरीकडे दादा आणि एकनाथ शिंदेंना खरं तर दबाव टाकण्याचा हा भाजपचा एक प्रयत्न आहे. मग हे बघा, म्हणायला तुम्ही काहीही म्हणू शकता. म्हणायला याच्यावर शिंदे गटावर दबाव टाकण्यासाठी किंवा एकूण दादांची बार्गेनिंग पॉवर कमी करण्यासाठी हे झालेलं आहे का, किंवा राज ठाकरे यांनी जाणीवपूर्वक शिवसेनेसोबत युतीच्या चर्चा या सगळ्या पॉलिटिकल मार्केटमध्ये घडवून स्वतःची बार्गेनिंग पॉवर वाढवण्याचा प्रयत्न केला आहे का, अशा कुठल्याही अंगाने ती चर्चा होऊ शकते. मात्र या सगळ्या जर-तरला अर्थ नाही. ज्या क्षणी ते भूमिका घेतील त्या क्षणी आपल्याला अधिक कॉन्क्रीट आणि अधिक प्रेडिक्टेबल होऊन बोलता येईल. सकारात्मक वातावरण असताना दोन्हीकडून म्हणजे ठाकरे बंधू एकत्र येणार, सगळीकडे चर्चा आहे, सकारात्मक आहे देखील. मग यामध्ये कुठं खोडा घालण्याचा प्रयत्न आहे, कारण फडणवीस खूप निशांत आहेत राजकारणात. अशा प्रकारे आपल्याला महाराष्ट्राला माहिती आहे त्याची सगळी खेळ. हां बघा, तुम्ही पत्रकारच सांगताय की फडणवीसांची खेळी महाराष्ट्राला माहीत आहे, तर यावर आता आम्ही अजून अधिक काय भाष्य करावं. फडणवीसांची भूमिका ही विकासाची भूमिका असते असंच मुळात समजणं चूक आहे. कारण फडणवीसांचा विकास मेट्रोला ताडपत्री लावताना दिसलेला आहे आणि महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणचे रस्ते खड्डे आणि वाढती गुन्हेगारी यात दिसलेला आहे. मुळात फडणवीसांची भूमिका ही पक्ष तोडण्याची भूमिका जास्त असते. पक्ष तोडणे, पक्ष फोडणे, कुटुंब तोडणे, भावाभावांची नाती तोडणे, कुठे चुलत्या पुतण्याचं नातं तोडणे, कुठे बहीण भावांच्या नात्यामध्ये खोडा आणणे, ही सगळे नाते आणि कुटुंबांची तोडफोड करण्यामध्ये फडणवीस अत्यंत म्हणजे त्यांचा हातखंड आहे. ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती आणि या चर्चेतून राज ठाकरेंनी आणि मनसेने स्वतःची बार्गेनिंग पॉवर वाढवून आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असं वाटत नाही? मी आत्ताच म्हटलं की तुम्ही चर्चा करायला अशीही चर्चा करू शकाल कदाचित की जसं तुम्ही म्हणताय तसं की एकीकडे शिवसेनेसोबतच्या युतीची चर्चा घडवून आणत स्वतःची बार्गेनिंग पॉवर त्यांनी वाढवली आहे का. मात्र मला असं वाटतं की त्यांनी काय करावं किंवा त्यांनी काय करू नये हा त्यांचा प्रश्न आहे. शिवसेना ही काही परजीवी नाही. शिवसेना स्वतःची लढाई स्वतः लढणं अधिक जाणते. फक्त शिवसेनेवर हा महाराष्ट्राचा शब्द येऊ नये. महाराष्ट्राने उद्या शिवसेनेला प्रश्न विचारू नये की जेव्हा राज ठाकरे तुमच्याकडे युतीसाठी यायला तयार होते तेव्हा तुम्ही का तत्पर झाला नाहीत. तर आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली आहे की होय, आम्ही ती सकारात्मकता दाखवली, आम्ही ती तत्परता दाखवली. आमच्याकडून वारंवार तो प्रतिसाद, ती साथ दिली गेली. महाराष्ट्र त्याला साक्षीदार आहे. याच्या उपर त्यांनी काय भूमिका घेतल्या किंवा त्यांनी काय पद्धतीचे ट्विस्ट खेळत गेले हेही महाराष्ट्राने बघत आलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की उद्या महाराष्ट्र आमच्या संबंधाने कुठल्याही बाबतीत साशंक असू शकत नाही. दोघे बंधू एकत्र येतील अशी चर्चा सुरू झाली होती तेव्हा उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं की राज ठाकरेंनी महायुतीतील नेत्यांच्या भेटी टाळाव्यात. मात्र थेट राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या एकत्र येण्याच्या चर्चेवर हे विरजन नाही का? एक लक्षात घ्या. एकदा मनसे प्रमुखांनीही मध्ये असं म्हटलं की शिवसेना पक्षप्रमुखांनी काँग्रेसचा हात सोडावा. आम्ही तेव्हाही म्हटलं होतं की जर दोन भावांचे हात एकमेकांच्या हातात आले तर कुणालाही इतर दुसऱ्या कुणाचा हात हातात घेण्याची गरज पडणार नाही. परंतु राज ठाकरेंच्या भूमिकांचं एकूण परीक्षण करताना ही गोष्ट दुर्लक्षून चालणार नाही की मनसे प्रमुखांच्या भूमिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगळ्या असतात,
आणि विराम काळातल्या अत्यंत वेगळ्या असतात. लोकसभा विधानसभा निवडणुकीत ज्यांनी कुंभमेळ्याबद्दल चकार शब्द काढला नाही, त्यांनी विराम काळात मात्र गंगेचं पाणी आणि अशुद्धता यावर आपली भूमिका मांडलीच होती किंवा पहलगामवरच्या भूमिका जे विराम काळामध्ये ते घेत आहेत त्या सगळ्या भूमिका आत्ता मात्र म्हणजे ऐन निवडणुकीच्या काळात पुलवामा, पठाणकोट आणि उरी याबद्दल त्यांनी प्रश्न विचारले नाही. त्यामुळे मनसे प्रमुख विराम काळात काही वेगळी भूमिका घेतात आणि निवडणूक काळात काही वेगळ्या भूमिका घेतात, हे आता महाराष्ट्राला परिचित झालं. काही दोन्ही जे तुमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते असतील किंवा मनसेचे कार्यकर्ते असतील, एकमेकांच्या शाखेंना भेटणं असे प्रकार सुरू होते. मात्र राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन नेमके कार्यकर्त्यांना संकेत काय दिलेत? नाही, त्यांनी काय संदेश दिले हे त्यांना माहिती. परंतु शिवसेना एक केडर बेस पार्टी आहे आणि या केडर बेस पार्टीचे नेतृत्व करणारे सन्माननीय उद्धव साहेब हे प्रचंड संयमी नेते आहेत. त्यामुळे त्या संयमी नेत्याला साजेसं वर्तन इथल्या प्रत्येक शिवसैनिकाचं आहे. त्यामुळे जोपर्यंत पक्षप्रमुख काही भूमिका जाहीर करत नाहीत तोपर्यंत आमचा एकही शिवसैनिक यावर अजिबात व्यक्त होणार नाही. राज्याच्या राजकारणात अजून एक धक्का येणारी बातमी खरं तर समोर येत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची मुंबईमध्ये एका हॉटेलमध्ये भेट झाली. याच विषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे. खरं तर ही भेट कशा प्रकारे बघता तुम्ही? जशा इतर भेटी बघते तसेच. कारण मला असं वाटतं की ठीक आहे ना, फडणवीसजी हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि मनसे प्रमुख एका स्वतंत्र पक्षाचे नेते आहेत. त्यामुळे एका स्वतंत्र पक्षाच्या नेत्याला जर काही प्रश्न महाराष्ट्राच्या संदर्भाने पडले असतील, त्याची उत्तरं जर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून घ्यायची असतील तर त्याच्यातला पक्षीय अभिनिवेश आपण बाजूला ठेवूया आणि दोन नेते एकमेकांना भेटत आहेत एवढा साधा अर्थ काढूया. दुसरीकडे असं होतं की शिवसेना आणि मनसे एकत्र येणार यावर गेले अनेक दिवस चर्चा होती आणि त्यातच आता मुख्यमंत्री थेट मनसे अध्यक्षांना भेटतात. या सगळ्या संबंधाने मला असं वाटतं जोपर्यंत दोन नेत्यांपैकी एक नेता समोर येऊन बोलत नाही तोपर्यंत आपण याच्यावर आत्ता अधिकृतपणे काहीही भाष्य करणं हे जरा चुकीचंच ठरेल. मनसे आणि शिवसेनेची यांची खरं तर एकमेकांना येतील याची भीती होती असू शकते. कारण भाजपाला याची कल्पना आहे की ठाकरे हा एक ब्रँड आहे आणि दोन ठाकरे एकत्रित यावेत ही महाराष्ट्राची इच्छा आहे आणि महाराष्ट्राच्या इच्छेचा सन्मान ठेवत कायमच शिवसेनेने त्याला साजेशी, सकारात्मक आणि अत्यंत सुसंस्कृत आणि प्रगल्भ भूमिका मांडलेली आहे. आता या प्रगल्भ भूमिकेला आणि आमच्या या अत्यंत प्रेमळ जी आम्ही साथ घातलेली आहे त्याला प्रतिसाद द्यायचा की नाही हा त्यांचा त्यांनी ठरवावा. परंतु या सगळ्या घडामोडी होत असताना भाजपचं अस्वस्थ होणं किंवा शिंदेंचं अस्थिर होणं हे फार स्वाभाविक आहे. मला वाटतं एका माध्यम प्रतिनिधींनी त्यावर प्रश्न विचारल्यावर एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने अगदी म्हणजे चरफडत व्यक्त झाले होते, यातनंच म्हणजे ती प्रतिक्रियाच खूप बोलकी आहे की त्यांना ही युती किती अस्वस्थ करणारी आहे. खरं तरी गेल्या अनेक दिवसापासून चर्चा आहेत मनसे शिवसेना नेत्यांच्या एकमेकांची. कुठं कमी पडलं किंवा अजून काही चर्चा व्हायला हवी होत्या? मनसेकडून काय प्रस्ताव आले होते, शिवसेनेकडून काय प्रस्ताव दिले होते? नाही, मला नाही वाटत असं काही कमी पडलं किंवा जास्त झालं. ह्या सगळ्यांच्या संबंधाने जर आपण नीट विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की प्रश्न इच्छाशक्तीचा असतो. की म्हणजे म्हणतात ना की मैंने तुम्हें दिल दिया दिलदार समजकर और तुमने ठुकरा दिया फुटबॉल समजकर. आम्ही आमच्याकडून जो प्रतिसाद द्यायचा तो दिलेला आहे. माझ्या सगळ्या नेत्यांनी तो सकारात्मक प्रतिसाद दाखवलेला आहे. म्हणजे अगदी नेते आदित्यजी असतील, संजय राऊतजी असतील किंवा अनिल परबजी असतील, या सगळ्याच नेत्यांनी अत्यंत सकारात्मक, कुठेही तोल ढळू दिलेला नाही. इवन दो सगळ्या म्हणजे लीडर टू केडर कुणीही आपली प्रतिक्रिया अजिबात चुकीची किंवा बेताल जाणार नाही याची पूर्ण काळजी घेतलेली आहे. वाईस वर्सा मनसेकडून आलेल्या प्रतिक्रिया निश्चितपणे आम्हाला थोड्याशा दुःखी करणाऱ्या, उद्विग्न करणाऱ्या आहेत. मात्र तरीसुद्धा आम्ही जोपर्यंत मनसे प्रमुख अधिकृतपणे व्यक्त होत नाहीत तोपर्यंत आपण इतर प्रतिक्रियांकडे लक्ष द्यायचं नाही हे आम्ही ठरवून घेतलेलं आहे. तर भाजपच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला शिवसेना मनसे एकत्र आणणं मुंबईसारख्या शहरामध्ये परवडणार नाही. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी खरे तर आता तुम्ही म्हटलं की मातोश्रीकडे जायचं होतं ते हॉटेलकडे गेले, असं काय झालंय? हे अगदी खरं आहे की भाजपला हे परवडणारं नाही दोन ठाकरे एकत्रित येणं.
पण याला जोडून अजून एक गोष्ट असू शकते निश्चितपणे, की भाजपा स्वतःच्या युतीतले, कारण भाजपा कोणाशीच लॉयल नाही आहे, लक्षात घ्या. भाजपा कोणाशी लॉयल नाही, प्रामाणिक नाही. भाजपाची कोणासोबत कसलीही बांधिलकी नाही. त्यामुळे कदाचित भाजपच्या सोबत असणारे, सत्ता पक्षात असणारे जे सन्माननीय अजितदादा आहेत किंवा शिंदेसाहेब आहेत, या सगळ्या लोकांना सुद्धा एका अर्थाने धमकावणे किंवा अप्रत्यक्ष त्यांना एक 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 काय म्हणता येईल, एक इशारा देणे, या अर्थाने सुद्धा असू शकतं की कदाचित भाजपा अजितदादांना आणि एकनाथ शिंदेंना एक इशारा देण्याचा प्रयत्न करते की फार आवाज करू नका, जागा वाटपामध्ये फार तुम्ही काही बोलायची गरज नाही. हे त्यांना दाबण्यासाठी, जसं तुम्ही म्हणताय की काय आमची बार्गेनिंग पॉवर किंवा राज ठाकरेंनी स्वतःची बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी हे केलं असेल का, तर मला वाटते त्याहीपेक्षा फडणवीसांनी स्वपक्षातल्या शिंदे आणि दादांना इशारा देण्यासाठी केलं असेल का ही कृती, हे जास्त महत्त्वाचं आहे. खरं तर हे सगळं होत असताना आता शिवसेना आणि मनसे एकत्र येणार का? हा एक प्रश्न जसा आहे तसाच राहील. दोघे एकत्र येणार की नाही या संबंधाने मी जसं म्हटलं की आमच्याकडे प्रचंड संयम आहे. विल्यम वर्ड्सवर्थची एक फार चांगली कविता आहे, अ गुड पोएट शुड वेट फॉर गुड वर्ड्स, अ गुड बर्ड वॉचर शुड वेट फॉर गुड बर्ड्स, अँड अ गुड लवर शुड वेट फॉर गुड बिलव्ड्स. एका चांगल्या प्रतीक्षेच्या आपण तयारीत आणि नेहमी ती प्रतीक्षा केली पाहिजे. त्यामुळे घाईघाईने, म्हणजे वनवासाला येळला केळण वनवासाला सीताफळ असं न करता, काहीही भूक लागली म्हणून खाणाऱ्यातली शिवसेना नाही. शिवसेनेने स्वतःचा दर्जा कायम राखलेला आहे. शिवसेनेचा दर्जा हा कायम अभिजात आहे. त्या अभिजातपणाला साजेशीच शिवसेना व्यक्त होईल. शिवसेना घाईघाईत अजिबात व्यक्त होणार नाही. खरं तर एकीकडे राज ठाकरे स्वतः ऑफर देतात आणि स्वतःच मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटतात, ही कसला याच्यावर मला वाटतं पत्रकार जास्त चांगलं सांगू शकतील, कारण त्यांच्या भूमिका मलाही बऱ्याचदा माझा गोंधळ उडतो, कारण निवडणुकीच्या काळातल्या त्यांच्या भूमिका जरा वेगळ्या असतात. आणि देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.